आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील शिक्षण संस्था चालक हे आवाज उठवणार आहेत नवीन शैक्षणिक धोरणाविरोधात। शैक्षणिक संस्था चालकांचं 29 जूनला लाक्षणिक उपोषण होणार आहे। विजय नवल पाटील यांनी ही माहिती दिली आहे। शिक्षक भरती परीक्षा पोर्टलसह विविध प्रलंबित मागण्यांबाबतही ते जाब विचारणार आहेत। अधिक माहिती घेऊयात, प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत। प्रांजल, नेमकी काय अधिक माहिती या बातमी संदर्भात? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर लवकरच शासनाच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ते अवलंबलं जाणार आहे। काहीच दिवसांपूर्वी नाशिकमध्येच चंद्रकांत पाटील आहेत उच्च शिक्षण मंत्री, यांनी देखील म्हटलं होतं की नवीन शैक्षणिक धोरण ही खरं तर आता काळाची गरज आहे। कारण आपण इतर देशाची जेव्हा तुलना करतो त्या तुलनेत जर आपण बघितलं तर कुठेतरी शिक्षण विभागामध्ये प्रगती व्हावी, यासोबतच आपले जे शैक्षणिक धोरण आहेत त्यामध्ये काही बदल होणं गरजेचं आहे आणि हे सर्वांसाठी आपण नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ते अवलंबणार आहेत। आणि जे कोणी विद्यापीठ असेल किंवा इतर याची अंमलबजावणी करणार नाही त्यांच्यावर कारवाई देखील केली जाईल, असं देखील पाटील यांनी म्हटलं होतं। आपण जर बघितलं तर त्यानंतर कुठेतरी शिक्षण संस्था चालकांच्या बैठका देखील पार पडल्या आणि यामध्ये हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। राज्यातील शिक्षण संस्था चालक 29 जूनला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण हे करणार आहेत। यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाशी संलग्न असलेल्या सर्व शिक्षण संस्था, महाविद्यालय आणि शाळा यामध्ये सहभागी होणार आहेत। यासोबतच म्हणजे आपण जर बघितलं तर ही प्रमुख त्यांची मागणी तर आहेत। यासोबतच शिक्षण संस्था चालकांचे शिक्षक भरती असेल, परीक्षा पोर्टल यासह विविध प्रलंबित मागण्या आहेत, त्याबाबत देखील या उपोषणातून आवाज उठवला जाणार आहे। नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।